आज आपण फक्त बोटाचा वापर करून खूप छान अशा एकदम कमी वेळेत झटपट होणाऱ्या व कमी रांगोळी लागणाऱ्या अशा 3 खूप छान अशा डिझाईन मी तुम्हाला आज दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघाल. तर स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. चैत्र नवरात्री विशेष मी तुमच्यासाठी घेऊन आलेले खूप छान अशा सोप्या डिझाईन. तुम्ही बघू शकता आपल्याला फक्त बोटांचा वापर करून अशा प्रकारे तुम्ही खूप छान अशी युनिक रांगोळी काढू शकता. एकदम सिंपल आहे, खूप सोपं आहे आणि लगेच होणार आहे झटपट. रोजच्या धावपळीमध्ये, सकाळच्या घाई-गडबडीमध्ये आपल्याला रांगोळी काढायची हौस तर असते, मात्र वेळ खूप कमी असतो. तर त्यासाठी ते आपल्याला फक्त बोटांचा वापर करायचा आहे. खूप छान अशी रांगोळी तयार होते. तुम्ही नक्कीच ट्राय करून बघाल. यावर्षीच्या चैत्र नवरात्रीचा चौथ्या दिवशीचा जो रंग आहे तो आहे नारंगी रंग. आता आपण दुसरी डिझाईन बघूया. तर चैत्र नवरात्रीचा 5व्या दिवशीचा जो रंग आहे तो आहे पांढरा. त्यामुळे मी इथे फक्त पांढऱ्याच रांगोळीचा वापर केलेला आहे. जर तुम्ही थोडंफार वेगळं कलर यामध्ये भरू शकता. 'अशा प्रकारे आपल्याला इथे हलक्या हाताने बोटांचा वापर करून खूप छान अशा फुलं तयार करून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता याच प्रकारे खूप छान असं डिझाईन तयार करून झालेलं आहे. तर तुम्हाला जर रांगोळी एकदम पांढरी आवडत नसेल तर तुम्ही ते थोडंफार हळदी आणि कुंकू टाकू शकता. त्याने रांगोळी खूप छान असं उठून दिसेल. सहाव्या दिवशीचा जो रंग आहे तो आहे लाल. इथे आपल्याला 5 ते 2 अशा ठिपके काढून घ्यायचे आहेत. यामुळे कसं आपल्या रांगोळीला व्यवस्थित आकार येईल. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला रांगोळी काढायची आहे. एकदम सोपी डिझाईन आहे आणि थोडीफार वेगळी पण आहे.
तर आजच्या या माझ्या तिन्ही रांगोळीच्या डिझाईन तुम्हाला कशा वाटल्या ते कमेंट करून नक्कीच सांगाल. आणि जर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये.